कशा आहात? मजेत ना? मी वैशाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, आज सकाळ सकाळी किचनमध्ये आली आणि काय करायचं म्हणून काही कळतच नव्हतं. नाश्त्याची वेळ झाली होती, तर म्हटलं चला आता आपण नाही का वेळेवर ढोकळा बनवून बघावं. तर ढोकळा बनवण्यासाठी मग मी घेतला आणि बघा किती छान झालं आहे ढोकळा. तर मी तुम्हाला ते थोडक्यात त्याची हे सांगते, रेसिपी सांगते. मी ते काही शूट घेतलंच नाही. तर 1 वाटी बेसन घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला, दोन्ही मिक्स केला आणि 1 चम्मच लिंबूचा रस, 1 चम्मच ऑइल टाकलं आणि हळद हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आणि पाण्याने चांगलं बेटर भिजवून घेतलं आणि साईडने 10 मिनिट ठेवलं. लगेचच एकीकडे गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यात पाण्याला चांगली उकळी येऊ दिली आणि स्टँड ठेवलं त्याच्यामध्ये आणि लगेच ते बेटर मी करून ठेवलं होतं तर साईडने एका ताटाला ऑइल लावलं आणि त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं आणि लगेच ठेवलं. आणि ही प्रक्रिया लगेचच करावं लागते, इनो टाकल्याबरोबरच, जास्त वेळ न करता. आणि आतापर्यंत माझं ढोकळा असं काही एवढं छान बनत नव्हता, पण आज खरंच खूप छान बनलं आणि बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे. आणि बघू शकता किती छान झालं आहे. खरंच खूपच खुशी झाली मला. एवढा सुंदर ढोकळा माझा पहिल्यांदा झाला आहे. खूप छान वाटत आहे, कारण पहिल्यांदा का असं कोणाच्याही बाबतीत होत असेल, मला तरी असं वाटते की आपल्याला एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जमायला लागली किंवा जमली आणि ती त्याआधी नव्हती जमत, तर आपल्याला आनंद तो वेगळाच वाटतो आपल्याला. तर तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे. मला पण खूपच छान वाटत आहे, कारण की ढोकळा माझा पहिल्यांदा जमला. याच्या आधी जमत नव्हता, म्हणजे त्याला हेच नव्हते. तुम्ही बघू शकता स्पंज पण किती छान आला आहे. खूप मस्त. जवळून दाखवते तुम्हाला, बघा किती छान झालं आहे. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतोय. मग त्यानंतर मी इथे मेथी घेतली होती आज. तर आमच्याकडे त्या एक भाजीवाल्या ताई येतात, त्यांच्याजवळ छान मेथी होती, तर मग मी मेथी घेतली. आणि आता हिवाळा म्हटलं की पालेभाज्या येतातच, पण तरी पण एवढ्या काही आलेल्या नाही मार्केटला, कारण की त्याचे भाव जरा जास्तच आहे. तर मग त्यांच्याजवळ मी मेथी घेतली आणि मग म्हटलं चला आता दुपारची सगळे कामं झाली तर मेथी सभा करत बसावं, म्हणून ती थोडीशी ताजी आहे तर ते निसायला बरं पडतं, नाहीतर मग ते चिमली की थोडंसं अवघडच जातं. म्हणून मी आता इथे म्हटलं वेळ आहे, दुपारचे कामं सगळे आवरलेलेच आहे, तर म्हटलं चला आपण याला सपा करून घ्यावा आता ताजी ताजी. तर मी आता सपा करते आणि नंतर बोलतेच तुमच्यासोबत. आता 4:30-5 वाजले असेल, तर आम्ही आता चाय घेतो. चाय ठेवला इथे आणि चाय घेतो आणि लगेचच मला एका रिसेप्शनमध्ये पण जाण्याची तयारी करायची आहे. तर मग आम्ही आता रिसेप्शनमध्ये चाललो, तर तिथे शूट घेता आलं तर घेतेच. आलो आता आम्ही रिसेप्शनमध्ये. फारच थंडी होती, शूट काही एवढं घेता आलं नाही, पण शेवटी जेवण वगैरे झालं आहे, तर म्हटलं थोडं का असे ना घेऊन टाकावं, म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, काही लोक गेले पण असतील जेवण करून आणि आम्ही शेवटपर्यंत थांबलोत. तर असं होतं आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.